आपल्याही घरामध्ये आजारपण कमी होत नाहीये. नक्कीच आपल्या घरातला नैऋत्य कोपरा आणि आग्नेय कोपरा आपण अवश्य चेक करावा. आज असंच एका ठिकाणी वास्तू व्हिजिटला आला असताना इथे बघायला मिळालं की वास्तूची ऊर्जा तर खूप चांगली आहे, पण या वास्तूच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये किचन आहे, तसेच आग्नेय दिशेमध्ये टॉयलेट आहे. त्यामुळे या फ्लॅटमध्ये, या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना कायम आजारपण सतावत असतं. त्या आजारपणातून अर्थात डॉक्टरकडे तर आपल्याला जावंच लागेल, डॉक्टरचा सल्ला घ्यावाच लागेल, पण तरीही घरातलं आजारपण डॉक्टरी सल्ल्याने सुद्धा त्यांना परिणाम जाणवत नव्हते. आणि विशेष म्हणजे इथलं जे किचन होतं, तो वास्तूचे मालक हे किचन पश्चिम दिशेला समजत होते. पण ज्यावेळेस आपण चेक केली वास्तू, वास्तूच्या डिग्रीनुसार दिशा चेक केल्या, तर यांचं जे किचन होतं हे नैऋत्य दिशेमध्ये होतं आणि यांचं जे टॉयलेट आहे, जे हे टॉयलेट पूर्व दिशेला समजत होते, ते आग्नेय दिशेत आलेलं आहे. यामुळे घरातलं आजारपण कधीही कमी होत नाही. वारंवार डॉक्टरकडे जावं लागतं. आजारांचं निदान लवकर होत नाही. घरातला कर्ता पुरुष हा नेहमी आजारी असतो. महिला कायम चिडचिड करत असतात. त्याचप्रमाणे आलेला पैसा कधीही टिकत नाही. तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे खर्च होत असतो. त्यामुळे आज छोटासा उपाय तुम्हाला सांगतो. जर आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशेला किचन असेल, तर आपण हा उपाय दर शनिवारी करावा. एक 4 मुखी दिवा पितळाचा असेल किंवा पंती असेल, मोहरीचं तेल टाकून तो दिवा आपल्या किचन ओट्यावर प्रज्वलित करायला सुरुवात करा. प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचप्रमाणे अजून एक उपाय नैऋत्य दिशेत करायचा, तो म्हणजे एक पितळाचं त्रिशूळ आणून आपण आपल्या घराच्या एक्झॅक्टली नैऋत्य दिशेमध्ये जर तो पितळाचा त्रिशूळ लावला आणि त्याला हळदी, कुंकू, दिवा, धूप दाखवलं, तर आपल्याला नक्कीच आयुष्यामध्ये सकारात्मक रिझल्ट बघायला भेटतील. छोटासा उपाय आहे, नक्कीच करून बघा. आणि अजून आपल्या वास्तूमध्ये जर आपल्याला काही अडचणी येत असतील, तर एकदा आपण अस्तित्व वास्तूशी संपर्क करून आपली वास्तू व्हिजिट बुक करा. आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात होतील. धन्यवाद.